गेल्या महिन्याभरापासून रेशन धान्य दुकानात वापरण्यात येणारं ई-पॉस मशीन बंद तांत्रिक कारणामुळे अडचणीमुळे आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातले स्वस्त धान्य दुकानांमधील रेशन वाटप हे रखडलेले आहे। त्यामुळे रेशन लाभार्थींची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाणा, वाशिम, अकोला, बीड, हिंगोली तसंच रायगड या जिल्ह्यात ई-पॉस मशीनमुळे रेशन वाटपात मात्र अडथळा येतो। 2 महिने झाले राशन दुकानदार मालासाठी बोलवतात, पण इथं मशीन बंद असते। हे सरकारने ह्याच्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा, मशीनची व्यवस्था करावी। गेल्या महिन्याचे राशन भेटलं नाही आणि ह्या महिन्याचे राशन भेटलेलं नाही आम्हाला। आणखीन दुकानदार आम्हाला फोन करतात, सगळं करतात या, पण मशीन इथं आले की बंद पडतात, चालतच नाही। राशन नाही आलं की आम्हाला इथे इळत जाते बसायले। बरं, कामही जाते गरीबाचं आणि चटत जाते। बरं, मग केजवळ बसायचं इथे। काय काय अडचणी येत आहेत? अडचणी तेच आहेत आम्हाला फक्त। काय मशीन लागत नाही? हा, मशीन लागत नाही, त्याच्यानं बस नाही आपल्याला। बरं बरं, नेटवर्क पूर्णतः सपशेल बंद पडलं होतं। बरं, या महिन्यात नेटवर्क आलेलं आहे, पण जोपर्यंत सुरळीत आहे तोपर्यंत कंटिन्यू लागते। एखाद्याचा एरर आला तर मग अर्धा पाऊण तास थांबावं लागते। 10 बोटं घेण्यापर्यंत म्हणजे प्रत्येकाला अर्धा पाऊण तास लागते। किती वेळ जाते दिवसभरात एका एका कस्टमरला? एका कस्टमरला अर्धा घंटा चालला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।